नमस्कार मित्रांनो, मी पवन देशपांडे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, नुकतंच पोलीस भरतीच्या बाबतीत नोटिफिकेशन पडलं होतं 98,000 पदाच्या बाबतीतलं. आपण समजूयात की त्याच्या 50%च्या 50% जागा पोलीस भरतीच्या 100% निघणार. ओके, तरी साधारणतः 16 ते 18,000 पेक्षा जास्त पदाची पदभरती पोलीस भरतीमध्ये होऊ शकते. या पोलीस भरतीमध्ये लेटेस्ट जे काही 2023 मध्ये झालेले पोलीस भरतीचे पेपर आहेत, यामध्ये बराचसा भाग प्रश्नांचा जो आहे मॅथ रिझनिंगचा असेल किंवा जीएस असेल, मराठी व्याकरणचा असेल, याच्यामध्ये थोडेफार चेंजेस जे आहेत हे चेंजेस आपल्याला पाहायला मिळाले आहेत. तर मॅथ रिझनिंग मध्ये मोस्ट ऑफ कोणते टॉपिक नव्यानं ऍड होत आहेत, कोणत्या पॅटर्ननं प्रश्न विचारले चाललेत, या सगळ्या गोष्टी आज आपण आजच्या लेक्चरला पाहणार आहोत. मित्रांनो, पोलीस भरती जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. मी जे काही टॉपिक सांगणार आहे ते टॉपिक स्क्रीनशॉट मारून ठेवा. जर तुम्हाला येत नसतील तर ते टॉपिक आता टाइम आहे तर व्यवस्थितरित्या परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करा. ओके, स्टेप बाय स्टेप पोलीस भरतीबद्दल आपण डिटेल माहिती घेणार आहोत. मित्रांनो, जे काही प्रश्न विचारण्याचा ट्रेंड आहे यावरच आजचं लेक्चर मोस्टली डिपेंड असणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, पोलीस भरतीची तयारी करत असताना इतरही डिपार्टमेंटमध्ये निघालेल्या जाहिराती ज्या आहेत या सुद्धा फॉर्म भरायला तुम्ही विसरू नका. ओके, जसं की त्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क असेल, जेलरच्या असतील, त्याचबरोबर पुरवठा विभाग असेल, कोषागारी विभाग असेल, ह्या सगळ्यामध्ये जाहिरातीचे नोटिफिकेशन पडलेले आहेत. लवकरच त्याच्या जाहिराती सुद्धा पडणार आहेत, तर ते सुद्धा फॉर्म भरायला मित्रांनो विसरायचं नाहीये. ओके, स्टेप बाय स्टेप आपली पोलीस भरतीची मिशन खाकी बॅच क्रमांक 1 ही लवकरात लवकर सुरुवात होणार आहे. याच्याबद्दलचा डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला टाकेलच. जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर दिलेल्या नंबरवरती जस्ट व्हॉट्सअप मेसेज करून या बॅचची लिंक तुम्ही घेऊ शकता किंवा डायरेक्टली प्ले स्टोरवरून पवन देशपांडे अकॅडमी हे ॲप डाउनलोड सुद्धा करू शकता. ओके, चलो, इतरही विषयाच्या जर तुमचा मॅथ रिझनिंग अवघड असेल तर मॅथ रिझनिंगची बॅच आहे. मराठी व्याकरणचा विषय अवघड असेल तर कन्सेप्ट गुरु निलेश राठोड सरांची पण बॅच आहे. त्याचबरोबर आपली सामान्य ज्ञानची पण बॅच आहे. ह्या सगळ्या बॅचेस तुम्ही सेपरेटली सुद्धा ओन करू शकता. ओके, मित्रांनो, निलेश राठोड सर त्याचबरोबर आपले हे सगळे विद्यार्थी जे आहेत, आता तुम्ही पाहू शकतात की आमचे 2023 मध्ये किती विद्यार्थी सिलेक्ट झाले आहेत. बरेचशा विद्यार्थ्यांचे फोटो अवेलेबल न झाल्यामुळे आम्ही फोटो टाकले नाही आहेत. मॅक्झिमम निलेश राठोड सरांचे विद्यार्थी इथं तुम्हाला पाहायला भेटणार आहेत मित्रांनो. ओके, पोलीस भरती गुरु आणि पोलीस भरतीचे सगळ्यात स्ट्रॉंग मार्गदर्शक आपल्याकडे अवेलेबल आहेत, तर तुम्ही त्या पद्धतीनं पोलीस भरतीची तयारी आमच्यासोबत करू शकता. ओके, स्टेप बाय स्टेप आपण एक एक गोष्टी याच्याबद्दलच्या समजून घेऊयात. बरेचसे एक्स आर्मीमॅन आहेत, बरेचसे त्या ठिकाणी मित्र आहेत, एकाच रूम मध्ये राहणारे मित्र, सगळ्याचे सिलेक्शन इथं आपल्याला झालेले पाहायला मिळतात. ओके, चलो, या स्लाइड ओलांडायला सुद्धा आपल्याला बराच वेळ लागेल. एवढे सिलेक्शन आपले पोलीस भरतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आता याच्यातले बरेचसे हे सगळे लेटेस्ट 2023 मधले विद्यार्थी आहेत. ओके, हे लेटेस्ट सगळे 2023 मधले विद्यार्थी तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, चलो, आता सगळ्यात पहिले आपण पोलीस भरतीचा अभ्यासक्रम काय असतो यावर थोडंसं फोकस करूया. मित्रांनो, पोलीस भरतीला फक्त 4 घटक येतात. तसं म्हणायला गेलं तर 3च घटक. पोलीस भरतीमध्ये सगळ्यात मॅक्स रोल जो असतो तो मॅथ आणि रिझनिंग या घटकाचा असतो. यामध्ये काही पोलीस भरतीला 40 मार्कापर्यंत सुद्धा मॅथ रिझनिंग आहे. काही पोलीस भरतीला 50% भाग मॅथ रिझनिंगचा आहे, म्हणजे 50 प्रश्न मॅथ रिझनिंग वरती आलेले पाहायला मिळतात. ज्या विद्यार्थ्याचं मॅथ रिझनिंग पक्का झालं, मॅथ रिझनिंग मध्ये 50 आउट ऑफ 50 सुद्धा आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत. मित्रांनो, याच्या आधीच्या माझ्या बॅचेस मधले जे विद्यार्थी आहेत हे टॉप 10 मध्ये रिझल्ट काढलेले विद्यार्थी आहेत. ओके, त्यांचे व्हिडिओ सुद्धा मी टाकलेच युट्यूबला. आपल्या अभ्यासक्रमामध्ये मराठी व्याकरण तुमचं 25 मार्काला विचारलेलं पाहायला मिळतं. ओके, सामान्य ज्ञान 25 मार्काला, आणि गणित अंकगणित जे आहे ते 25 क्वेश्चन 25 मार्क, आणि बुद्धिमत्ता हे सुद्धा 25 क्वेश्चन 25 मार्काला आपल्याला पोलीस भरतीला आलेला पाहायला मिळतं. म्हणजे सगळे विषय अतिशय महत्वाचे आहेत. आपल्याला फक्त 2-3 विषय करून जमणार नाही. आपल्याला प्रत्येक विषयामध्ये टॉपचा स्कोर ठेवणं अपेक्षित आहे. आणि आपलं टार्गेट जे आहे ते 100 पैकी आतापासून टार्गेट सेट करून गेलं पाहिजे. 100 पैकी 95 पर्यंत आपल्याला स्कोर एनी हाऊ करायचा आहे. बदललेल्या ट्रेंडनुसार जे टॉपिक्स विचारले झालेत हे बऱ्याच पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना माहित नाहीये. तर हे बदललेल्या ट्रेंडनुसार जे टॉपिक आहेत हे आपल्याला व्यवस्थितरित्या क्लिअर झाले पाहिजेत. याचं बेसमेंट आपला आत्ताच पक्का झाला पाहिजे, म्हणजे परीक्षेपर्यंत हे टॉपिक आपले एकदम परफेक्ट होतील आणि त्याच्यावरती कधी आपला एकही मार्क चुकणार नाही. या पद्धतीने आपल्याला ते परफेक्ट करणं गरजेचं आहे. मित्रांनो, 4 घटक आहेत म्हणलं तर 3 विषय आणि 4 घटक, या पद्धतीने आपला पोलीस भरती जो आहे हा पोलीस भरतीचा सिलेबस आपण डिवाइड करू शकतो. ओके, चलो, आता स्टेप बाय स्टेप मॅथ रिझनिंगचा सिलेबस आपण पाहूयात. मॅथ मध्ये आपल्याला बरेचसे घटक हे रेग्युलर असलेले पाहायला मिळतात, आणि नवीन ट्रेंडनुसार जी की तलाठी भरतीचे घटक असतील किंवा एमपीसीचे जे घटक आहेत, एमपीसीचे सुद्धा काही टॉपिक्स हे मॅथ रिझनिंग मध्ये ऍड केलेले आपल्याला पाहायला मिळतात. ओके, मित्रांनो, संख्याचे प्रकारवरती रेग्युलर प्रश्न असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पदावल्यावरती रेग्युलर प्रश्न असलेले पाहायला मिळतात. पूर्णांकवरती, अपूर्णांकवरती सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअसली प्रश्न पोलीस भरतीला पाहायला मिळतात. ओके, वर्ग असेल, घन असेल, वर्गमूळ घनमूळ वरती थोडासा ट्रेंड वेगळा आहे.
त्या पद्धतीनं प्रश्न विचारले पाहायला मिळतात. म्हणजे वर्ग आणि घनमूळवरती वर्गाचा वर्ग व घनाचा घन या पद्धतीनं एखाद्या संख्येचा खूप मोठा घन दिला जातो आणि त्याचं एकक स्थानांक कोणता आहे अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारलेले पाहायला मिळतात. ओके, ऍक्च्युअल मध्ये पहिले फक्त वर्ग आणि घनमूळ प्रश्न विचारले जायचे, पण आता एखादी संख्या देऊन खूप मोठा वर्ग 3 अंकी घन संख्येचा वर्ग विचारला जातो. 3 अंकी संख्या दिला ते त्याच्या वर्गाच्या स्थानी आणि त्याचा एकक स्थानांक कोणता आहे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारलेले पाहायला मिळतात. मग हे थोडंसं ट्रिकनं जर पाहिलं तर हे ऍक्च्युअली सोपेच प्रश्न असतात, परंतु आपण कधी याच्या पूर्वी न केल्यामुळं आपल्याला ते प्रश्न मोस्ट ऑफ टाइम अवघड जात असतात. ओके, त्याचबरोबर घातांक आहे, करणी आहे, मसावी लसावीवरचे शाब्दिक गणित सुद्धा आता जास्तीत जास्त पोलीस भरतीला विचारले चाललेत, जे की एमपीसीच्या पॅटर्न पद्धतीने विचारले जातात. ओके, त्यामुळे मसावी लसावी केलं तर अधिक परफेक्टली करणं गरजेचं आहे. ओके, हे दोन्ही टॉपिक एकाच ट्रिकनं आपले सॉल्व्ह होतात. नळ टाकी, त्याचबरोबर काळकाम वेग, हे टॉपिक सुद्धा आपल्याला परफेक्टली करणं गरजेचं आहे, कारण याच्यावरती रेग्युलरली प्रश्न विचारलेले पाहायला मिळतात. ओके, आफ्टर दॅट आता हे रेग्युलर टॉपिक आहे. रेल्वे असेल, बोट प्रवाह आपल्याला थोडंसं ऍड करावं लागेल त्याच्यामध्ये. बोट प्रवाहावरती सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न आहेत. हे रेग्युलर सरासरी असेल, शेकडेवारी असेल, नफा तोटा असेल, हे रेग्युलर विचारले जाणारे टॉपिक आहेत. एखादा क्वचित तुम्हाला या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ऍक्च्युली हा प्रश्न जो टॉपिक जो आहे हा शेकडेवारीवरच डिपेंड असलेला पाहायला मिळतो. ओके, सरळ चक्रवाढ रेग्युलर विचारले जायचं, आता थोडंसं त्याच्यामध्ये लेवल वाढवलेली आपल्याला पोलीस भरतीमध्ये दिसते. ओके, वयवारी तुमचा रेग्युलर कंपल्सरी विचारले जाणारे टॉपिक आहेत. भागीदारी प्रमाण असेल, गुणोत्तर प्रमाण असेल, समचलन व्यस्तचलन थोडंसं तुम्हाला आता विचारलं चाललेलं आहे. ओके, समचलन व्यस्तचलन ऍक्च्युली 8वी 10वीच्या पुस्तकामधले टॉपिक आहेत, हे सुद्धा पोलीस भरतीमध्ये आपल्याला विचारले जात आहेत. ओके, संभाव्यता हा टॉपिक आहे, हा सुद्धा आपल्याला परफेक्ट करणं गरजेचं आहे. एक पॅटर्न आहे संभाव्यतेचा, पोलीस भरतीला तो रेग्युलर येत असतो, आणि थोडासा एक वेगळा पॅटर्न आहे, तो सुद्धा आपल्याला संभाव्यतामध्ये ऍड करून ठेवणं गरजेचं आहे. ओके, श्रेणी हा एक टॉपिक आहे. ओके, श्रेणी हा टॉपिक सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे पोलीस भरतीसाठी. तर हे जे मी तुम्हाला टॉपिक सांगत आहे, जे एक्स्ट्राचे येत आहेत, हे टॉपिक तुम्ही परफेक्ट करायला आतापासून सुरुवात केला तर बेस्ट असेल. ओके, मॅथ रिझनिंगची लवकरच मी बॅच स्टार्ट करेल, त्या बॅच मध्ये डिटेल तुम्हाला युट्यूबला टाकेल, त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा या टॉपिकची तयारी करू शकता. आता आपल्या बुद्धिमत्ता सुद्धा तेवढाच वेटेचा टॉपिक आहे. 25 क्वेश्चन तुम्हाला याच्यावरती विचारले जाणार आहेत, म्हणजे हा तुमचा मेरिट ठरवणारे घटक आहेत. ओके, मॅथ मध्ये तुमचा एखादा फॉर्म्युला न आठवल्यामुळं किंवा ट्रिक न आठवल्यामुळे मार्क जाऊ शकतो, परंतु बुद्धिमत्तामध्ये तुमचा एकही मार्क जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर जात नाही. कसंही करून त्याचं उत्तर पोलीस भरतीचे विद्यार्थी काढतच असतात. त्यामुळे पोलीस भरतीचं जे बुद्धिमत्ता आहे हे सुद्धा तेवढ्याच लेवलनं आपण करणं गरजेचं आहे. ओके, आता हे श्रेणी असेल, सहसंबंध असेल, ओके, हे जे टॉपिक्स आहेत हे टॉपिक आपले रेग्युलर आहेत. वर्गीकरणामध्ये तुम्ही वर्गीकरण जे आहे तुम्हाला भरपूर सारा डाटा दिला जातो आणि त्याच्यातून माहिती काढून तुम्ही त्याचं उत्तर काढणं गरजेचं असतं. ओके, ह्याच्यामध्ये तुमचे वर्गीकरणामध्ये बैठक व्यवस्था सुद्धा येऊ शकते, नातेसंबंध सुद्धा येऊ शकतात. थोडासा डाटा जास्त दिला जातो आणि त्याच्यातून मार्क तुम्हाला क्वेश्चन विचारलेला पाहायला मिळतो. मुंबई पोलीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अशा टाईपचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि हे लवकरच दुसऱ्या सुद्धा जिल्ह्यामध्ये होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये रिफ्लेक्ट होऊ शकतात. ओके, त्यामुळे हे आपल्याला या लेवलची तयारी करणं मित्रांनो गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, कोडिंग डिकोडिंग मध्ये एक कोडिंग डिकोडिंग असते बेसिकची आणि एक थोडीशी ऍडव्हान्सची असते. बेसिकची कोडिंग डिकोडिंग तुमच्या रेग्युलर पोलीस भरतीमध्ये पाहायला मिळते. ऍडव्हान्सची कोडिंग डिकोडिंग आपल्याला तयारी त्याची सुद्धा करावी लागणार आहे. काही युट्यूबला व्हिडिओ सुद्धा आहेत म्हणजे कोडिंग डिकोडिंगचे, तुम्ही जर बघितलात तर तुम्हाला बऱ्यापैकी त्याचं नॉलेज होऊन जाईल. ओके, सांकेतिक भाषेमध्ये सुद्धा मित्रांनो, सांकेतिक भाषेमध्ये 2-3 टाईपचे प्रश्न असतात. त्याच्यामध्ये एकदम बेसिक लेवलचे प्रश्न पोलीस भरतीला येतात. आता त्याच्यामध्ये थोडंसं ऍडव्हान्स लेवल सुद्धा विचारली जाऊ शकते. कारण काय होतं, लेटेस्ट ट्रेंडमध्ये जे प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यातले प्रश्न पोलीस भरतीला उचलून टाकलेले पाहायला मिळतात. आणि लेटेस्ट ट्रेंडमध्ये TCS IBPS या प्रश्नपत्रिकेतून घेतलेले सुद्धा प्रश्न, तसं IBPS अवेलेबल नसते पण TCS चे वगैरे प्रश्नपत्रिका अवेलेबल असतात, त्याच्यातले काही प्रश्न उचलून आपल्या पोलीस भरतीला टाकले जाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने सुद्धा तयारी करणं गरजेचं आहे. ओके, मनोऱ्यावरती जे काही प्रश्न आहेत, ओके, मनोऱ्याचे प्रश्न सुद्धा आपल्याला थोडेफार बेसिक मध्ये पाहणं गरजेचं आहे. आता हे संख्या, अक्षरे, त्याचबरोबर हे तुलना, कंपॅरिझन मध्ये सुद्धा, तुलनामध्ये सुद्धा 3 प्रकार येतात. ते तुलनाचे 3 प्रकार आपल्याला जमणं गरजेचं आहे. ओके, मॅथमॅटिकल ऑपरेशन असतील, त्याचबरोबर रँकिंग हा तर कंपल्सरी तुम्हाला करावाच लागतो, ह्याच्यावरती रेग्युलर सुद्धा एक प्रश्न असतोच. बैठक व्यवस्था पोलीस भरतीला खूप कमी प्रमाणात विचारलं जातं किंवा 2 लाईनची बैठक व्यवस्था विचारली जाते. आता थोडंसं मुंबई पोलीसचे वगैरे प्रश्न पाहिले तर आपल्याला वाटतं की बैठक व्यवस्थेचे चांगले तलाठी भरती पद्धतीने आपण तयारी करणं गरजेचं आहे. ओके, दिशा हा टॉपिक सुद्धा रेग्युलर विचारला जाणारा टॉपिक आहे. ओके, चलो आता आफ्टर दॅट आदान प्रदान. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, लेटेस्ट पोलीस भरतीमध्ये इनपुट आउटपुट वरती मशीन वरचे जे गणित आहेत, ज्याला इनपुट आउटपुट म्हणतो आपण, इनपुट आउटपुट वरती सुद्धा गणित विचारलेले पाहायला मिळत आहेत.
पोलीस भरतीला हा आहे ऍक्च्युली एमपीएससीचा सिलेबस. ओके, एमपीएससी, राज्यसेवा त्याचबरोबर कंबाईन या परीक्षेमध्ये इनपुट आउटपुटचे गणित विचारले जायचे. आता मात्र 2023ला इनपुट आउटपुटचे गणित पोलीस भरतीला सुद्धा विचारलेत. यावरून लक्षात येतं की पॅटर्न जो आहे तो पॅटर्न बदललेला आहे आणि त्या बदललेल्या पॅटर्ननुसार आपल्याला तयारी सुद्धा त्याच पद्धतीने करणं गरजेचं आहे. कारण टॉप मध्ये राहिलात तर तुम्ही सेफ आहात. ओके, तुम्ही जर बाउंड्रीवर असाल तर तुम्ही सेफ अनसेफ मध्ये राहाल. ओके, मग शेवटपर्यंत दुगदुगी राहील, कधी वेटिंग लिस्टला पडण्याचं भानगड पडू शकते. त्याच्यामुळे आपला जो स्कोर आहे तो नेहमी टॉप मध्ये नेऊन ठेवणं गरजेचं आहे. माझ्यासोबत तुमचा लेखीचा स्कोर हा नेहमीच टॉप मध्ये राहील. तुम्ही ग्राउंड करा व्यवस्थित, आम्ही इकडून तुमची लेखीची तयारी एकदम टॉप मध्ये करून घ्यायचा प्रयत्न करणार. ओके, एजस, नातेसंबंधी रेग्युलर टॉपिक आहेत. हे मनोरे थोडेसे बेसिक लेवलचे आपल्याला करणं गरजेचं आहे. बेसिक, खूप ऍडव्हान्स लेवलचे मनोरे तुम्हाला करायची गरज नाहीये. मनोरे बेसिक लेवलचे आपल्याला तलाठी भरतीच्या लेवलनं पाहणं अपेक्षित आहे. दिनदर्शिका आहे, घड्याळा, याच्यावरचे ट्रिक्स सुद्धा तुम्हाला माझ्या युट्यूबला भेटवून जातील. ओके, आणखी एक गोष्ट, खरे खोटेवरती एक प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारलेला पाहिला आहे मी. ओके, त्यामुळे खरे खोट्याला थोडंसं आपण व्यवस्थितरित्या करून जाणं गरजेचं आहे. हेच टॉपिक जे आहेत, हे मी जे राऊंड करत आहे, हे टॉपिक तुमचे 1-2 मार्कांना तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये नेऊन ठेवणार तुमच्या इतर विद्यार्थ्यांपेक्षा. रेग्युलर विद्यार्थी जर समजा बुद्धिमत्तामध्ये 22-23 21-22 मार्क घेत असेल तर तुम्ही आरामात इथं 24-25 पर्यंत जाता. ह्या टॉपिकला बरेचसे पोलीस भरतीचे विद्यार्थी दुर्लक्ष करतात. तर हेच टॉपिक आपल्याला अधिक परफेक्ट करणं गरजेचं आहे इतर टॉपिक पेक्षा. ओके, वेन डायग्राम असेल आणि तर्क अनुमान असेल, हे दोन्ही एकमेकांशी डिपेंड असणारे टॉपिक आहेत. हे ऍक्च्युली परत एकदा सांगतो मी, राज्यसेवेचा टॉपिक आहे, कंबाईनचा टॉपिक आहे. हे पोलीस भरतीला याच्यावरती प्रश्न विचारले जात आहेत. हे का विचारले चालेत? कारण लेटेस्ट जे काही परीक्षा होत आहेत, हे TCS IBPS मार्फत होणाऱ्या परीक्षा, याच्यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला इथं कॉपी झालेले दिसणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, आपण अशाच पद्धतीने तयारी केली पाहिजे की आपला याच्यातला एकही मार्क कटता कामा नये. ओके, चलो आता परत आणखीन काही बुद्धिमत्ताचे हे टॉपिक आहेत. शाब्दिक असेल म्हणजे व्हर्बल रिजनिंग असेल, नॉन व्हर्बल रिजनिंग असेल. नॉन व्हर्बल मध्ये हे सगळे येतात. आकृत्याची मालूकापूर्तीपासून आकृत्या सहसंबंध, आकृत्याचे वर्गीकरण, आरशातल्या प्रतिमा, प्राण्यातल्या प्रतिमा, घन ठोकळा, ओके, घन फासा, आकृत्याची संख्या मोजणे, पेपर फोल्डिंग, अपूर्ण. सर, हे प्रश्न आम्हाला पहिले विचारले जात नव्हते, परंतु लेटेस्ट एक एक प्रश्न विचारले चालेल. ओके, त्यामुळे ह्याला थोडंसं व्यवस्थित आहे. एक 4-5 तासाचा अभ्यास जरी केला तरी तुम्हाला हे सगळे जे स्क्रीनवरचे टॉपिक आहेत, हे टॉपिक तुम्हाला बऱ्यापैकी अंडरस्टँड होऊन जातील. ओके, त्यामुळे हे नॉन व्हर्बल रिजनिंग जे आहे, नॉन व्हर्बल रिजनिंग आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने करून ठेवणं गरजेचं आहे. कारण आजकाल जरा रिजनिंग मध्ये, नॉन व्हर्बल रिजनिंग वरती जास्त प्रश्न सगळ्याच एक्झाम मध्ये विचारलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हे टॉपिक जेवढे परफेक्ट कराल ना तेवढं तुम्हाला बेनिफिट असणार आहे. ओके, चलो, सामान्य ज्ञानबद्दल मित्रांनो अधिक आणखीन माहिती मी तुम्हाला एका सेपरेट व्हिडिओमध्ये सांगेन. ओके, तरी सुद्धा हे लक्षात ठेवा, सामान्य ज्ञानमध्ये तुमच्या पोलीस भरतीला काय काय प्रश्न येतात. भूगोल असेल, भूगोलामध्ये महाराष्ट्राला फोकस असेल. त्याच्यानंतर आफ्टर दॅट भारताचा भूगोल, जगावरती क्वचित एखादा प्रश्न जो की कॉमन प्रश्न आहे त्याच्यावरती विचारलेला पाहायला मिळतो. भूगोल असेल, समाज सुधारकावरती कंपल्सरी प्रश्न असतात. ह्याला म्हणजे इतिहास मधलाच भाग आहे, परंतु समाज सुधारकाला व्यवस्थित वेटेज देऊन आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. इतिहासामध्ये विशेषतः भारतापेक्षा विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासावरती प्रश्न असतो. राज्यघटना असेल, पंचायत राज असेल, सामान्य विज्ञान असेल, हे सुद्धा घटक, विज्ञानामध्ये सुद्धा आहारशास्त्र वगैरे जे घटक आहेत, बायोचा भाग जो आहे, याच्यावरती पोलीस भरतीला जास्त प्रश्न पाहायला मिळतात. ओके, पोलीस प्रशासन आहे राज्यातलं, चालू घडामोडी, हा सुद्धा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे. ह्याचा अभ्यास कसं करायचा याच्यावरती सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगेनच तशी, पण सध्याच्या घडीला हा सिलेबस पोलीस भरतीला आपल्याला असलेला पाहायला मिळतो. ओके, आणि आफ्टर दॅट मराठीच्या बाबतीमध्ये मी तर तुम्हाला हे टॉपिक सांगतच आहे, परंतु मराठीचा अभ्यास कसं करावा यावरती आपले कन्सेप्ट गुरु निलेश राठोड सर, ओके, ट्रिमेंडस रिझल्ट आहेत. आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त पोलीस भरती झालेले विद्यार्थी त्यांच्याकडून लागलेले आहेत. ओके, त्यामुळे ते तुम्हाला मराठीबद्दल अधिक चांगल्या पद्धतीने माहिती सांगणार आहेत. पण हे तरी टॉपिक तुमच्या समोर असणं गरजेचं आहे. ओके, तर मित्रांनो, एकंदरीत तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगितल्यात पोलीस भरतीच्या सिलेबसच्या अनुषंगाने. राईट, पोलीस भरती करत असेल तर आतापासून स्टार्ट करा. ग्राउंड व्यवस्थित ठेवा. ग्राउंडच्या सुद्धा टिप्स मी माझ्या युट्यूबला टाकत जाईन. गोळा आउट ऑफ कसं फेकायचा आहे, 100 मीटर असेल, 1600 जे आहे, हे जे काही इव्हेंट आहेत, ह्या इव्हेंट वरती तुम्हाला मी छोटे छोटे शॉर्ट्स व्हिडिओ टाकेनच. पोलीस भरतीमध्ये 75 हार्ड चॅलेंज मी स्टार्ट केलं आहे, ते सुद्धा तुम्ही पाहत असाल. शॉर्टच्या माध्यमातून तुम्हाला मी कंटिन्युअसली अभ्यासाच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करतच आहे. तर ते सुद्धा करा आणि जास्तीत जास्त परफेक्ट तयारी करा. आतापासून जे तयारी करतील ते 100% फायनल लिस्टमध्ये राहतील. ओके, तर भेटूयात मित्रांनो अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये, इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. थँक्यू, बाय.